शांत हो. अगवे भाऊजी काय झालं होय? चोरांनी मारलं बाबांना. हो बाई, म्हणजे भाऊजी होते चोरी झाली तेव्हा? ललिता काय गे, काय 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 गेलं? वहिनीचे आणि काकूचे दागिने चोरीला गेले. काय ग, दागिने पण गेले? मावशी, आता तुमच्या ताईला काय तोंड दाखवू मी? किती विश्वासाने त्यांनी दागिने घरात ठेवले होते. काल दागिने ठेवले आणि आज चोरी? काय आहे हे नक्की? पण मला एक गोष्ट कळत नाहीये. स्वानंदीचे पण दागिने घरातच होते ना? फक्त या दोघींचेच दागिने का चोरीला गेले? कसं शक्य आहे? स्वानंदीच्या दागिन्यांना का नाही हात लावला त्यांनी? नाही, कदाचित असं झालं असेल की बाबांमुळे त्यांना त्यांचं पुढचं काम करणं शक्य झालं नसेल. त्यांना बाबांनी अडवलं असणार ना, आणि म्हणून त्यांनी बाबांना एवढा मार दिलाय. हाय ग, त्याच लायकीचे आहेत बाबा तुझे इंद्रनील. त्यांच्यामुळेच काही वाचलं नाही, त्यांच्यामुळेच हे सगळं घडलेलं आहे. माझ्यामुळे? मी काय केलं? फार बोलायला लावू नका तुम्ही मला आता. काय बोलणार आहेस तू? ऐकायचंय का तुम्हाला? ऐकायचंय? मायका, हे तुमचं जे रोजचं पिणं आहे ना, त्यामुळे डोकं चालेल असं झालंय तुमचं. दिवसभर इतकी पिता ना की बोलायला लागले की भक्कन वास येतो तोंडाला तुमच्या. त्या नशेतच दार उघडलं तुम्ही. कोण आहे, कशाला आले, काही न विचारता त्या चोरांना घरात घेतलं तुम्ही. अगं काय बोलतेस तू? शुद्ध आहेस का तू? मी शुद्धीवरच आहे, तुमच्यासारखी नाही ढोसत मी रोज. तुमची अब्रू जाऊ नये ना म्हणून सगळ्यांना सांगत असते की झोपेत चालतात, झोपेत वस्तू उचलतात. तुमची अब्रू जाई ना म्हणून. अति झालंय आता, हे सगळं अति झालंय. मला आवडत नाही सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर सांगायला, पण आता सहन नाही होते मला काही. इंद्रनील बोलू दे, मला बोलू दे आता. आज नाही ह्यांच्यामुळे माझ्या मोठ्या सुनेचे आणि बहिणींचे दागिने चोरीला गेले, चांदीची भांडी चोरीला गेली. तुमच्या लक्षात येतंय का जहागीरदार? ही जी चोरी झाली ना ती तुमच्यामुळे झाली.